आता आपली गाडी निघाली पटेचे तारकरी दीपक दादा बोला आता मोहिमेला आम्हाला भेटलेले आता आणि इकडून जवळ तारकरी पण आलेले तिन्ही ब्लॉगर इथं मोहिमेमध्ये धप्पा भेटलाय सगळ्यांना. आम्हाला वाटलं सगळ्यांना इथं मुक्काम आहे, पण मुक्काम आता इथं न करता एकविरे वर्षी मुक्काम करायचंय. तर आत्ता तारकरी भेटलेत आमचे, हे दिवसभर दिसले नव्हते. तर आता मस्त हातून सोय झालेली आहे. आजचा दिवस खूप छान गेला. तर जय शिवराय जय शंभूराजे. आज मोहिमेचा पहिला दिवस आहे आणि सगळे मोहिमेसाठी तयार झालो आहे. आता नाश्ता चालू आहे. बराच वेळ गाडीची वाट बघतोय, भूक लागली त्यामुळे म्हणलं नाश्ता करून घ्या. महेश शेट काय नाही येत, महेश शेट रविवारी येतील आणि सचिन शेट वडापाव तळतात. किती बोला किती? प्रसाद शेटच्या दुकानात आहे आम्ही. सौरभ शेठ काय म्हणताय? अरे भाऊ या नाश्ता करा या. काय म्हणताय? सर आता मोहिमेत खाण्यासाठी फळांचं खरेदी चालू आहे. सचिन शेटनी बोरं घेतलेत. तर आता आपल्या गाड्या आलेल्या आहेत. गाडीत बसून ठेवायला जागा नाही भाई. तर आता आपली गाडी निघाली. एकदम मागं जागा भेटली सगळ्यांना. सारंग शिंदे तोंड झाकतोय, तोंडला पाहुण्यासारखं काय केलं रे. साहिल आहे साहिल आहे साहिल आहे साहिल आहे. जय श्रीराम नमस्कार. आता लवळ्यातली गँग आलेली आहे. लवळं झालं, पिरंगुट कासरंबोली आता बऱ्यापैकी सगळे झालेत. हिंजवडीतले थोडीफार असले तरी येतील ते आपल्याबरोबर. हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार, हो जाओ तैयार साथियों, हो जाओ तैयार. अर्पित कर दो तन मन धन, अर्पित कर दो तन मन धन, मांग रहा बलिदान वतन, मांग रहा बलिदान वतन. आता हायवेला लागलोय. तर ही दोघं बघा कशी झोपल्यात. तर निघालोय आता. सगळी उत्सुक आहेत सगळी कधी पोचते. माझी पहिलीच मोहीम आहे. बाकीच्यांच्या एक एक दोन दोन तीन तीन झालेल्या आहेत. काही काहींच्या बऱ्याच झालेल्या आहेत. साहिलचा स्टॉप आला काय? हो एक मिनिट. सर सर एक मिनिट. साहिलचा स्टॉप आला वाटतं. त्याचं काय आपल्याला करायचं? साहिलला उतरा. उतरू का? साईडला हेडलाईट करू का? काय बी द्या. तुम्हाला काय द्यायचं? माघारी जाणार नाही तो उतरल तो. तुम्ही कसं बोला तुमचं का देताय तुम्ही? सर तुम्ही असं करू नका. अजून पोचायचे तरी यांची खायला सुरुवात झाली बघा. काय बी द्या म्हणलाय ना. साहिल तुझं तू घे जा, नाही तर उतर. ए साहिल तुला देतोय बघ, तेवढं प्रेमान देतोय बघ. अरे त्याच्याकडून कुठे घेतो का मग हे असं यायचं नको देऊ याला. आणलंय नका देऊ नका देऊ, छोट्या पोराकडनं घेत ना. आतमध्ये ना. तर आत्ता आपण मळवली गावात आलेलो आहे. सौरभ सौरभने चांगल्याच झोपा काढल्यात. सौरभ आणि सचिननी. फाटक लागलंय, फाटक रेल्वेचं, त्यामुळे थांबलंय. तर इथं सगळ्या गाड्यांचं पार्किंग आहे. मळवली गावापासून थोडंसं आत आहे. सगळे तारकरी उतरलेत. ही आपली गाडी. आपल्या पट्टीचे तारकरी दीपक दादा बोला.
जय श्रीराम. हा आमचे खास मित्र दादा भाऊ यांची किती 5वी ना. चड्ड्या कुठे आहे तू? आता आम्ही आलेलो आहे मोहिमेला. मोहिमेचा आज आमचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस आमचा पहिला मुक्काम कुठे आहे? ते अजून ठरलेलं नाही. ठरवू आपण ठरवू ते. पण चला चला आपलं वय किती सांगा. चला बबलीचे वय सांगा. माझं वय तर आमचे प्रमुख आता आम्हाला सूचना देतात. सूचना ऐका, सूचनांचं पालन करा. आणि लक्षात घ्या आपण फिरायला आलो नाही. आपण मोहिमेला आलो आहे. आपल्याला आता सगळे निघालेत. बाकीचे तारकरी पुढे गेले असतील. यार तुम्हाला किती वेळा सांगितले बारक्या पोरांना मागे सोडू नका. जय महादेव. तर काय रे आलायच तू वरद दादा आम्हाला भेटलेले आहेत तिथं. आम्हाला आर्मी बॉईज भेटलेले आहेत. तर बघू आता. आणि इकडून जवळचे तारकरी पण आलेले आहेत. तिन्ही ब्लॉगर इथंच आहेत. 3 जण आहेत. आता आम्ही भाजी गावात आलोय. 3 जण इथं आले. तर इथंच पुढचा मुक्काम असणार आहे ह्या साईडला. महाराजांचं स्मारक बघा समोर. चला जवळजवळ 2.5 किलोमीटर चाललो, पण जाणवतच नाही 2.5 किलोमीटर चालले म्हणून. तसं घरापासून खाली दुकानात जायला पण कंटाळा येतो. पहिलीच मोहीम आहे माझी. हे भाजेगाव. सौरभ सर फुल पॅक झालेत. सौरभ सरांची जवळजवळ दुसरी मोहीम आहे. सचिन सर तुमच्या किती झालेत? तिसरी. सचिन सरांची तिसरी मोहीम आहे आणि माझी पहिलीच. जेवढ्या उत्साहात आज आहे तेवढ्याच उत्साहात अजून 2-3 दिवस राहावं हीच प्रार्थना. आता आमचे दारकरी सगळे इथे आहेत. तर इथंच आम्ही न्याहारी करणार आहे दुपारची. चला पाटणकर सरांनी त्यांची न्याहारी खोलली. मस्त बांधून आणली. सॉस टोमॅटो केचप. आता सगळी जेवायला बसलोय. प्रत्येकाचा काही डबा आणलेला आहे. बाताव जोर आहे सगळ्यांचा. तर जेवण करू. पुढं कुठं जायचं ते आता ठरवू आपण. सगळं व्यवस्थित सेटिंग करून ठेवायची आणि मग बाकी नंतर वाटप करायचं का स्वतःपुरतं काढून घ्यायचं. तुझं आहे का काय रे? तर आत्ता ध्वज आलेला आहे. ध्वज पुढे गेला आपण बघितलं आणि हे सगळे दारकरी आहेत पद्य म्हणत चाललेत. बघू शकतो किती अविस्मरणीय म्हणजे असं वातावरण दिसतंय सगळं. आता आपण पण इथून मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहे. हे सगळे दारकरी आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले दारकरी आहेत आणि आपला ध्वज पुढं गेला आहे. तर आपण पण आता यांच्याबरोबर जाऊ आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन बाकीचं काय असेल ते सगळं बघू. तर चला. भगताच्या घरी गोंधळाला ये ग. गोंधळाला ये ग. मान कुंकवाचा घे ग. अंबाबाई लाड लाड ये ग. अंबाबाई लाड लाड ये ग. अंबाबाई लाड लाड ये ग. अंबाबाई लाड लाड
धरीलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग अंबाबाई लाड लाड ये ग अंबाबाई लाड लाड ये ग काग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला शंकरा शरणाला तुला दर्शन दे रे मला शंकरा शरणाला तुला दर्शन दे रे मला शंकरा शरणाला तुला दर्शन दे रे मला अरे दर्शन झालं या सगळ्या गोष्टीचं श्रेय जाते फक्त मनोजला बस मनोजच्या पद्यात मग्न झालते. मनोजच्या पद्धत रडू नको तर आता सगळे पद्यविद्या म्हणतात. तर हीच मोहिमेची खरी मज्जा आहे. पाणी घेऊन येते पाण्याला तर रायाचं तुकडं तुकडं झालं तरी बी काना काना दूध तर शुभराज 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 राजार गाणं काय परफेक्ट जमलं नाही पण ठीक आहे. आणि हीच खरं मोहिमेची मज्जा आहे. आज पहिलाच दिवस आहे तरी एवढा उत्साह आहे सगळ्यांमध्ये. बघू असू दे की दुश्मन असू दे गरीब असू दे किती बी हुशार शिवरायांच्या तर समोर बघू शकता आपण सूर्य मावळत चाललाय. दिवस हळूहळू ढळत चाललाय. सगळे भगव्या ध्वजाखाली जमलेत. आजचा मुक्काम इथंच आहे. सगळे धारकरी आलेले आहेत. तर आमचे बऱ्यापैकी कार्यकर्ते सगळे आलेत. आम्ही पण जमलोय. आमच्या गावचा धारकरी आहे कोल्हापूरचा. तो पण आत्ता आलाय कोल्हापूरवर. सगळ्यांचा आराम बिराम करून झालाय. आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी आजचा आपला मुक्काम आहे तिथं चाललो आहे. तर समोर दिसत असेल लाईट बीट आपल्याला त्या ठिकाणी आपला आता मुक्काम आहे. आपले सगळे धारकरी गेलेत पुढं. तर चला आपण पण जाऊ मुक्कामाच्या ठिकाणी. तर आता संध्याकाळची तयारी चालू आहे. झोपण्यासाठी सगळी जागा शोधतात. आजूबाजूला बरीच जण आहेत. साहिल शेठ गावली का तुम्हाला जागा? जय श्रीराम जय श्रीराम. आता व्याख्यान चालू आहे. बॅग जागा ठेवून जागा पकडून मेनी सचिन व्याख्यान ऐकण्यासाठी चाललोय. बाकीचे धारकरी पुढे गेलेत. हे समोर दिसतंय आपल्याला. तर इथं व्याख्यान चालू आहे. आणि व्याख्यानाच्या शेजारीच आपण बघितलं इथं दगडांवरती पिंड कोरलेले अशा बऱ्याच गोष्टी कोरलेल्या आहेत इथं. आम्हालाही जात जाता आता अचानक दिसतं या साईडला पण एक छोटी पिंड कोरलेली. कधी आले या साईडला तर नक्की या भाजी गावात. एक ही लक्ष्य है कि जो पीड़ा छत्रपति शिवाजी महाराज ने सहन करी, जो दर्द छत्रपति शिवाजी महाराज ने सहन किया, जो लड़ाइयां छत्रपति शिवाजी महाराज ने लड़ी, महल बना दिया. तर महिन्याचा पहिला दिवस होता आणि संध्याकाळ झालेली आहे. तर आज पहिल्या दिवशी गौतम खट्टर यांचं व्याख्यान चालू आहे. हिंदू व्याख्याते आहेत. आणि व्याख्यानासाठी ते म्हणजे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं व्याख्यान असेल तर त्यांना काहीच मानधन भेटत नाही. गुरुजींच्या एका शब्दाखातर व्याख्यान केलं जातं त्यांच्याकडून. आणि असंख्य म्हणजे हजारो धारकरी व्याख्यान ऐकतात शांततेत भगव्या ध्वजाखाली थांबून. अपनी महाराज के भारत माता के धर्म के अधर्म का प्राणियों में विश्व का नमः पार्वती पते हर
तर आता सरांचं व्याख्यान संपलंय. मोहिमेमध्ये धप्पा भेटलाय सगळ्यांना. आम्हाला वाटलं सगळ्यांना इथं मुक्काम आहे, पण मुक्काम आता इथं न करता एकविरेवशी मुक्काम करायचा आहे. तर सगळी निघाल्यात. नाही रायगडला केलं होतं की 2 तास आपला मुक्काम निघून एकविरेच्या पाय त्याला मुक्काम आहे, त्याच्यामुळे इथून परत निघाले. चला एकविरेवशी तर अचानक गनिमी आवाज झालेला आहे आणि मुक्काम इथं न करता एकविरेवशी करायचंय. त्यामुळे सगळ्यांची पळापळ चालू आहे बॅगा भरायची. अचानक रात्रीतच तर चला सरसेनापतींचा हुकूम आलाय. मोहीम इथं नाहीये, म्हणजे आजचा मुक्काम हा एकविरेवशी आहे. त्यामुळे आम्ही सगळे निघालोय. आवरावरी चालू आहे. इथं थांबायचं नाही. थांबायचं नाही. सौरभ पर झोपायच्या प्लॅनिंग मध्ये होता. तर चला मजा येणार आहे मोहिमेला. या आधी पण मोहिमेला असं सांगितलं होतं. आता अचानक सेनापतींनी हुकूम दिलाय की जो आपला मुक्काम असणार आहे तो भाज्यामध्ये नाहीये तर कारलामध्ये. तर पाटणकर सर थोडंसं बोलतील. मोहिमेमध्ये सगळं असं अनिश्चित असतं. हा तुमच्या मनाशी केलेला खेळ असतो. तुमचे मनाची मानसिक तयारी करण्यासाठीच मोहिमेत तुम्हाला आणलेलं असतं. पन्हाळगड ते विशाळगड या मोहिमेत सुद्धा असाच एकदा प्रसंग घडला की जवळपास दिवसभर सगळे धारकरी महाराष्ट्रातून येत होते. तुम्ही 12-1 वाजता आलं आणि पहिल्या पाठी 3 वाजता उठवलं आणि चालायला सुरुवात करायला सांगितलं. 3 वाजता आम्ही सर्वजण रांगेमध्ये लागलो आणि जवळपास 6 वाजेपर्यंत एकाच जागी पाठवरती बोजा घेऊन आम्ही थांबलो होतो. इतकी प्रचंड गर्दी होती, कारण पुढं जी वाट होती ती प्रचंड एकेरी वाट होती. आणि महाराजांनी ज्या दरवाजातून मसाई पठार मार्गे विशाळगडाकडे प्रवास केला त्या मार्गावर आपली मोहीम जाणार होती. म्हणून एवढ्या भल्या पहाटे उठून आपल्याला उभं केलं गेलं होतं. तर तो इतका कठीण काळ असतो तरीसुद्धा त्या थंडी त्या गर्दीमध्ये पाठीवरती बोजा घेऊन सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनाची परीक्षा अशी मोहिमेत घेतली जाते. त्यामुळे मोहीम हा प्रचंड मोठा अनुभव आपल्याला देऊन जाते. म्हणून गडकरी मोहीम करायची असते. सरने खूप छान माहिती सांगितली. आता समोर ओके का? गाम फुटलाय. मेन रोड पाशी आलोय. गर्दी बघा. बराच दम लागलाय. म्हणजे थोडंफार म्हणजे आमचे जे दारकरी होते ते आमच्या वाजता लांब गेले त्यामुळे पळत आलोय. अंधारात एवढं काही दिसत नसेल. आता रस्ता काढत शेवटी भेटलेत 2 दारकरी आमचे. बाकीचे सगळे पुढे आहेत. नवनाथ भाऊ आणि पाटणकर सर आहेत. तर आता आपण एक्सप्रेस हायवेचा ब्रिज क्रॉस केलाय. आता इथून एकविरेपर्यंत जायचं. बघू कुठं मुक्काम आहे. आपण बघू शकतो एक 7 वर्षाचा दारकरी आलाय मोहिमेला. पहिलीच मोहीम आहे का जी? दुसरी मोहीम आहे त्याची 7 वर्षाचा असताना. बा नाव काय आहे तुझं? नाव काय? अथर्व नाव आहे त्याचा. त्याच्या आईवडिलांचं खरं तर हे मानलं पाहिजे, आभार मानले पाहिजे. 7 वर्षाचा असताना त्याच्या 2 मोहिमे झाल्या. त्याच्यावर होणारे संस्कार हे नक्कीच चांगले असतील, इतरांपेक्षा वेगळे असतील. आणि अशीच पिढी आपल्याला निर्माण करायची आहे आणि ती या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यातूनच होणार आहे. अख्खा रस्ता आमच्यासाठी बंद केलाय. दारकऱ्यांसाठी अख्खा रस्ता बंद झालाय. हायवे बघू शकता. अख्खा हायवे जाम झालाय. आणि ही आई एकविरा देवीची कमान. श्री क्षेत्र श्री एकविरा देवी देवस्थान.
चला. जवळजवळ आता एक 5 किलोमीटर चाललो असेल आम्ही, पण जाणवत पण नाही 5 किलोमीटर चालले. कधी 2 मिनटं पण चालणं होत नाही. तर आता इथं आमच्या तारकरी बसलेत सगळे. तर जरा इथंच काय असेल ते न्यारी करू. आपण इकडे करणार ते इकडे. तर आत्ता तारकरी भेटलेत आमचे. हे दिवसभर दिसले नव्हते. तुम्ही कुठं होते? दोन्ही गाड्यांबरोबर आहे आम्ही. तुम्ही नंतर आलेले दिसताय. मग दुसऱ्या गाडीतली पण गाडी आमच्या माणसं आमच्या बरोबर आहेत. आम्ही आता आम्ही जेवण करायला बसणार आहे. इकडं सुरुवात झालेली आहे जेवणाची. आमचे सचिन सर जरा बाहेर गेलेत त्यामुळं वाट बघतोय आम्ही त्यांची. रामकृष्ण हरी या जेवायला. एवढं लांब सचिन सर मीटिंगला गेलेले आहेत. काय काय आणलं इकडं? आमच्या भाकरीत खरडा आहे. भाकरी करडा. पाटणकर सरांनी केचप आणलाय. चला तर आता आमचं जेवण चालू आहे. चेतन सापडला आम्हाला म्हणजे या जेवायला. तर आता मस्त हातरुणाची सोय झालेली आहे. सौरभ सरांनी चकचकीत हातरून घातलंय. हे छोटे तारकरी आहेत 2 मत्स्य विभागाचे. तर अचानक मुक्काम चेंज झाल्यामुळं बरीचशी धावपळ झाली. आता आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी आलो आहे. म्हणजे मगाशीच आलो आहे. जेवण बिवण केलं. धारकरी सगळे झोपलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे खरंच आजचा दिवस खूप छान गेला. एक तर पहिली मोहीम आहे माझी, सचिनची 3री मोहीम आहे. आणि आत्ताच म्हणजे झोपायच्या आधी म्हणलं एक फेरपटका मारू. आणि गुरुजींचं दर्शन झालं. आणि दर्शन एवढं भारी झालं की गुरुजींच्या पायांना हात लावायला भेटला. म्हणजे आजचा दिवस शेवट गोडच झाला म्हणायचा आजच्या पहिल्या दिवसाचा. तर हा व्हिडिओ आपण म्हणजे आजच्या दिवसाचा ब्लॉग इथंच थांबू आणि भेटू उद्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये.